हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत कलाकंद पेढा। आता रक्षाबंधन येते, तर या रक्षाबंधनाला तुम्ही या पद्धतीचा कलाकंद पेढा घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता। मी फक्त 2 साहित्य वापरून हा कलाकंद पेढा बनवलेली आहे। चला तर पाहूया हा कलाकंद पेढा कसा बनवायचा ते। इथे मी पातेलं घेतलेली आहे आणि त्या पातेल्यामध्ये मी 1.5 लिटर दूध घेते। 1.5 लिटर दूध आपल्याला गरम करून घ्यायचे, एक उकळी येऊ द्यायची या दुधाला। हे 1.5 लिटर दूध आहे, हे आपल्याला गरम करून घ्यायचे, म्हणजे एक उकळी येऊ द्यायची या दुधाला। आणि दुसऱ्या साइडला आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचे, तेही आपल्याला एका कढईमध्ये गरम करून घ्यायचे। म्हणजे हे दूध आपल्याला आटवून घ्यायचे, म्हणजे अर्ध करायचे। जे अर्धा लिटर दूध आहे ना ते आपल्याला पाव लिटर पर्यंत करायचे, एवढं आपल्याला आटवून घ्यायचे हे दूध। हे दुसऱ्या साइडला आपल्याला आटवून घ्यायचे। आणि जे आपण गरम करायला दूध ठेवलेलं आहे ना 1.5 लिटर दूध, आता हे दुधाला छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता उकळी आलेली आहे। यामध्ये मी लिंबाचा रस टाकते, तुम्ही विनेगरही टाकू शकता जर तुमच्याकडे विनेगर असेल तर। मी तर लिंबाचा रस टाकून हे दूध फोडणार आहे, म्हणजे याचं पनीर बनवून घेणार आहे या दुधाचा। मी यामध्ये 1 लिंबाचा रस टाकलेली आहे, कारण दूध जास्त असल्यामुळे जास्त लिंबूचा रस लागलेला आहे। हे हलवत राहायचं, मग तुम्ही पाहू शकता किती छान असं याचं पनीर निघालेलं आहे या दुधाचं। आता हे जे पनीर निघालेलं आहे ना हे मी गाळून घेते, एका कॉटनच्या रुमालवरती हे मी पनीर काढून घेणार आहे। आणि यामधलं सगळं पाणी काढायचंय, हे पहा या पद्धतीने। याच पद्धतीने मी सगळं पनीर या कॉटनच्या रुमालवरती काढून घेते, कपड्यावरती। आणि जे पातेल्यामधलं पाणी आहे ना तेही आपल्याला गाळून घ्यायचे, जर थोडंसं पनीर खाली असेल तर। आता यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय। यावरती मी थोडंसं म्हणजे 1 ग्लास थंड पाणी टाकते, 1 ते 1.5 ग्लास, म्हणजे जे लिंबूचं पाणी टाकलं होतं ना आपण ते आंबट आंबट राहू नये म्हणून आपल्याला हे पाणी टाकून, थंड पाणी टाकून व्यवस्थित असं हे आपल्याला यातलं पाणी काढून घ्यायचंय। या पद्धतीने पिळून पिळून मी या पनीर मधलं सगळं पाणी काढून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असं पनीर तयार झालेलं आहे, हे पहा एकदम नरम असा। आता आपलं पनीर तयार आहे। आता दुसऱ्या साइडला जे मी दूध तापत ठेवलं होतं ना अर्धा लिटर दूध, ते छान असं आटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता अर्ध झालेलं आहे दूध। आता यामध्ये मी 1 वाटी साखर टाकून घेते या दुधामध्ये, आणि ह्याला छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे 1 ते 3 मिनिटं, म्हणजे साखर त्यामध्ये विरघळायला पाहिजे। आणि एक उकळी येऊ द्यायची आहे। अशी उकळी आल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला जे आपण पनीर बनवून घेतलं होतं ना घरी, ते पनीर यामध्ये टाकायचं थोडं थोडंसं आणि कालवत राहायचं। जर तुम्ही घरी पनीर बनवायचं नसेल तर तुम्ही बाहेरचं पनीर वापरलात तरीही चालतं या पेढ्यासाठी, पण घरी पनीर बनवून जर तुम्ही हा कलाकंद पेढा बनवलात तर खूप छान नरम आणि सॉफ्ट होतो हा पेढा। म्हणून घरी पनीर बनवून बनवायचा हा पेढा, जास्त वेळ नाही लागत, अर्ध्या तासामध्ये हा पेढा बनवून झालेला आहे। तुम्ही सगळं पनीर यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे। आणि हे पूर्ण यामधलं जे दूध आहे ना ते आपल्याला आटवून घ्यायचंय, व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं 1 ते 2 मिनिटं, आणि यामधलं दूध आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचंय। हे पहा दूध आटलेलं आहे बऱ्यापैकी, थोडंसं आहे, अजून 1 ते 2 मिनिटं मी यातलं दूध आटवून घेते। हे पहा आता पूर्ण दूध आटलेलं आहे आणि छान असं कोरडं झालेलं आहे हे कलाकंद। हे पाहू शकता यामध्ये दूध अजिबात नाहीये,
थोडंसं ठेवायचं म्हणजे ओलसर असं. आता एका डिशला मी तूप लावून घेते आणि यामध्ये आपल्याला जे आपण कलाकंद बनवून घेतलं होतं ना ते आपल्याला यावरती पसरवून घ्यायचं आहे सगळं. या रक्षाबंधनाला तुम्ही या पद्धतीचा कलाकंद घरी नक्कीच बनवा. घरी सगळ्यांनाच आवडेल आणि खूप छान होतो. अर्ध्या तासामध्ये झालेला आहे हा कलाकंद पेढा. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील. हे पहा, मी ह्याला पसरवून घेतलेली आहे आणि हे आपल्याला असंच 2 तास ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं, बाहेर ठेवलं तरीही चालतं. मी हे बाहेर ठेवली होती 2-2.5 तास. आता मी याला कट करून घेते स्क्वेअर शेपमध्ये आणि यावरती मी पिस्ता टाकणार आहे बारीक कट केलेला आणि बदाम. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते टाका. छान असं याला पसरवून घ्यायचे, म्हणजे थोडंसं दाबून घ्यायचे हे ड्रायफ्रूट्स, म्हणजे निघायला नाही पाहिजे म्हणून. आणि 2-2.5 तासाच्या नंतर आपला मस्त असा कलाकंद पेढा तयार आहे. तुम्ही पाहू शकता. हे पहा किती मस्त दिसतोय, सेम बाहेरून आणलेल्या पेढ्यासारखा. टेस्ट पण खूपच छान लागते आणि खूप मस्त बनते. या रक्षाबंधनाला तुम्ही या पद्धतीचा कलाकंद पेढा घरी नक्कीच बनवा. आता मी तुम्हाला याचे पीस काढून दाखवते. हे पहा, एकदम इझी असं याचं पीस निघतंय आणि छान असा आपला पेढा तयार आहे. हे पहा किती मस्त दिसतंय, छान असं सेट झालेलं आहे. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. हे पहा, आता आपला पेढा खाण्यासाठी तयार आहे. मस्त एकदम झटपट बनणारा, एकदम टेस्टी असा. पाहू शकता, सेम बाहेरून आणलेल्या पेढ्यासारखं दिसतंय ना, विकत आणलेल्या पेढ्यासारखा. घरी फक्त अर्ध्या तासामध्ये बनतो आणि फक्त दूध आणि साखर या 2च साहित्यापासून हा पेढा बनलेला आहे. तुम्हीही घरी एकदा नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते. आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.